कला, साहित्य, नाटक, संगीत या गोष्टी समृद्ध परंपरेचा वारसा सांगतात। हा वारसा जपताना आपल्या समाजाला समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणं शासनाचं कर्तव्य असून या कर्तव्य भावनेतूनच शासन नाट्य चळवळीच्या पाठीशी उभं राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या शतक महोत्सवी संमेलनात दिली। तर मराठी नाट्य चळवळ अधिकाधिक बहरेल असा विश्वास सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला। 100वे नाट्य संमेलन म्हणजे केशरानं बहरलेलं उद्यान आहे। राज्याच्या अमृतकाळात रंगभूमीच्या वैभवासाठी मंथन व्हावं, राज्यातील नाट्य चळवळ अधिकाधिक बहरेल असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला। तर नाटक आणि संगीताला राजाश्रय मिळावा असं डॉक्टर जब्बार पटेल म्हणाले। श्री भोईर यांनी स्वागतपर मनोगत यावेळी व्यक्त केलं। यावेळी पिंपरी चिंचवड शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा आणि कलाकारांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तसेच सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्तेही सत्कार करण्यात आला। या प्रसंगी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोशाच्या नाट्यकोश या 10व्या खंडाचं प्रकाशन करण्यात आलं। या प्रसंगी सोलापूरच्या 100व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे माजी नियामक मंडळ सदस्य जयप्रकाश कुलकर्णी, यतिराज वाकळे, प्रशांत शिंगे, आशुतोष नाटकर, दत्तात्रय जगताप, राजू उराडे आदी जण उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।